नमस्कार. आज आपण एक सुंदर आणि संवेदनशील विषय पाहणार आहोत. आर्ट ऑफ कन्सिविंग. आयुर्वेदानुसार गर्भधारणा म्हणजे केवळ प्रेग्नन्सी नाही, तर ती एक श्रेष्ठ जीवाची निर्मितीची कला आहे. आज आयुर्वेद सांगतो, शुद्ध शरीर, शुद्ध मन, योग्य काळ म्हणजेच निरोगी संतान. आयुर्वेदातील गर्भधारणेची संकल्पना ही 4 गोष्टींवर अवलंबून आहे: ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज. हे 4ही शुद्ध असतील तेव्हा उत्तम संततीची निर्मिती होते. यालाच आयुर्वेदामध्ये म्हणतात सुप्रजनन विद्या. ऋतू म्हणजे योग्य काळ. महिलांच्या मासिक पाळीनंतरचा 12 ते 16वा दिवस हा गर्भधारणेसाठी उत्तम मानला जातो. या काळात हार्मोन्स संतुलित असतात, अंडाणू सक्षम असतात, गर्भाशय गर्भधारणेस तयार असतं. आयुर्वेद म्हणतो, केवळ योग्य वेळेवर बीजरोपण झाले तर पीक उत्तम येते. क्षेत्र, गर्भाशयाची शुद्धी. आजकाल स्त्रियांमध्ये PCOD, एंडोमेट्रियोसिस, फायब्रॉइड, पांढरे पाणी जाणे, वारंवार गर्भपात यांच्यामुळे क्षेत्र दूषित झालेले दिसते. म्हणून गर्भधारणेपूर्वी गर्भाशय शुद्धी, दोष संतुलन, हार्मोन संतुलन ह्या गोष्टी करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आयुर्वेदात पंचकर्म, उत्तरबस्ती, गर्भाशय बलवर्धक औषधे सांगितलेली आहेत. तिसरं म्हणजे अंबू, पोषण किंवा रसधातू. आईच्या शरीरातील पहिला धातू म्हणजे रसधातू. हा जर शुद्ध असेल तर बाकी सगळे धातू शुद्ध असतात. यासाठी पचन चांगले असणे, रक्त शुद्ध असणे, मानसिक ताण कमी असणे खूप महत्त्वाचे आहे. बीज, शुक्र आणि अंडाणूंची गुणवत्ता. आजकाल अनेक पुरुषांमध्ये लो स्पर्म काउंट, पुअर मोटिलिटी, DNA फ्रॅगमेंटेशन आणि स्त्रियांमध्ये पुअर एग क्वालिटी, हार्मोनल इम्बॅलन्स या गोष्टी दिसून येतात. आयुर्वेद म्हणतं, बीज शुद्ध नसेल तर पीक हे कमजोर असतं. म्हणून गर्भधारणेपूर्वी शुक्रवर्धक आहार, बीज शुद्धी चिकित्सा आणि रसायनोपचार करणं गरजेचं आहे. मानसिक तयारी. गर्भधारणेची हीच खरी कला आहे. गर्भधारणेपूर्वी तणावमुक्त मन, पती-पत्नींमध्ये प्रेमभाव, सकारात्मक विचार, मंत्र, ध्यान, प्रार्थना या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि हेच आहे खरे आर्ट ऑफ कन्सिविंग. आयुर्वेदानुसार गर्भधारणेच्या पूर्वतयारीमध्ये किमान 3 महिने आधी आईसाठी शतावरी, लोध्र, अशोक यांसारख्या औषधांचा वापर सुरू केला गेला पाहिजे. दूध, तूप, डाळी, अभ्यंग, ध्यान यांचा वापर करावा. आणि वडिलांसाठी अश्वगंधा, कपिकच्छु, बदाम, खजूर, दूध यांसारख्या गोष्टी वापरात आणल्या गेल्या पाहिजेत. मद्य आणि धूम्रपान मात्र बंद करावं लागेल. शास्त्रशुद्ध तयारीने घडवलेली सर्जनशील क्रिया म्हणजेच योग्य आरोग्यदायी गर्भधारणा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.